माननीय मुख्यमंत्री म्हणालेत की एएनटीएफचे युनिट आम्ही आता पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा करणार, परंतु राज्यामध्ये हे 7 युनिट आज कार्यरत आहेत। यातील विदर्भ विभागासाठी किती स्वतंत्र युनिट तैनात आहेत आणि तिथे पुरेसे मनुष्यबळ किती आहे याची माहिती सुद्धा हवी आहे। अध्यक्ष महोदय, ज्या 7 युनिट आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये 369 लोक आपण त्याच्यात घेतलेले आहेत। प्रत्येक विभागामध्ये युनिट आपण तयार केलंय, पण आता ते युनिट अजून डिसेंट्रलाइज आपण पुढच्या काळामध्ये करणार आहोत। पहिल्यांदा आपण काय करायचो की त्याच पोलीस स्टेशन मधले लोक त्या ठिकाणी करायचो। आता हळूहळू कंप्लीट युनिट म्हणजे हे आता पदनिर्मिती करून आपण युनिट तयार केलेले आहेत, त्यामुळे हळूहळू ही पदनिर्मिती खालपर्यंत करून सगळीकडे हे युनिट्स आपण तयार करू। जसं प्रश्न याच्यामध्ये मुंबईचा विचारला म्हणून मी मुंबईचं सांगितलं की मुंबईमध्ये आता मोठ्या प्रमाणात जवळपास 3000 शाळा कॉलेजेसमध्ये आपण पुढच्या काळात कार्यक्रम घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जाणीव जागृती आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा अँटी ड्रग्स कॅम्पेन आपण अशा प्रकारे आता जो कार्यक्रम हातात घेतलाय हा राज्यातल्या सगळ्या शहरांमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग फ्रीच्या संदर्भात किंवा अँटी ड्रग्सच्या संदर्भात एक मोहीम आपण हातामध्ये घेतो, ज्यात त्यांना ड्रग्सचा सप्लाय कसा होतो, बाहेर पडायचं असेल तर त्यातनं काय केलं पाहिजे, का माहिती दिली पाहिजे, अशा पद्धतीचा विचार देखील आपण करतो। त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातली कारवाई जी आहे ती कारवाई आपण करू। आणि मला हे देखील सांगायचं आहे की आता आपण हाही निर्णय केलेला आहे की ड्रग्सच्या संदर्भात जे लोक माहिती देतील त्यांच्याकरता एक आम्ही अशी योजना तयार करतो की ज्या योजनेमध्ये त्यांना आम्ही पारितोषिक किंवा पुरस्कार तर देऊच, पण त्यांची आयडेंटिटी पण रिव्हील होणार नाही, अशा पद्धतीनं एक व्यवस्था आम्ही उभी करतो। त्यामुळे निश्चितपणे विदर्भामध्ये किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमध्ये या पद्धतीनं आपण कारवाई करून हा जो काही ड्रग्सचा मेनिस आहे किंवा ही जी काही नार्कोटिक्सची आता एक प्रकारे एक आपल्यासमोर आव्हान आहे, या आव्हानाचा सामना करण्याचा आपण प्रयत्न करू।